लाडू आपले रेडी झाले आहेत. कडे आपले कुरकुरीत चकल्या रेडी झाल्या आहेत. का सगळ्यांना माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण करणार आहोत दिवाळीची तयारी, दिवाळीचा फराळ, सगळ्या गोष्टी आपण बनवणार आहोत आज. तर इथं आता आपण बनवायला घेतलं आहे, मम्मीने रवा भाजलेला आहे, साखरेचं पीठ रेडी झालं आहे. आता इथं माझं काम आहे खोबरं किसून देणे मम्मीला. आपण मी तर खोबरं किसून घेतोय आणि आपली दिवाळीची फराळाची तयारी चालू झाली आहे. चला मग फराळ बनवून घेऊयात. जसं जसं बनेल तसं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो मी काय काय बनणार आहे, कसं बनणार आहे. चला. आपलं इथं खोबरं किसून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. एवढं खोबरं किसलेलं आहे, अजून पण त्यामध्ये गेलेलं आहे खोबरं. आता मग पुढं काय करणार आहे? उद्या बनवणार आहे. आता मिक्स करून ठेवणार आहे, उद्या बनवणार आहे. चला मग उद्याचं प्रोसेस बघूया काय कसं बनणार आहे. ओके चला. रवा भाजले, थोडंसं तेल लावून लाल कलर यासारखं भाजले, त्याच्यात साखर बारीक करून टाकले आणि खोबरं बारीक टाकले, ते सगळं मिक्स इलायची टाकले, सगळं मिक्स करून तयार करून घेऊन उद्याला बनवणार छान होतं. चला मग उद्या बघूया आपण. जसं की आपण बोललो की आज आपण करंजी कसं बनवणार आहे ते बघूयात आपल्या घरी. तर मम्मी काय बनवलं आहे तू? करंजी बनवणार. सांजा काय टाकलं आता तू? बाकूर. तरी करंजीची प्रोसेस आहे अशी. करंजी ही झाली आपली करंजी. इथं करंजी झाली आपली. नंतर याला मग आपण फ्राय करून घेणार ना. पीठ आहे इथं, अजून पण करंजी झालं. ओके. जसं आपण बघू शकता आता आपली करंजी आहे ती फ्राय होत आहे. फ्राय झाल्यावर तिला सेकंड चाळणीमध्ये काढून घ्यायचं. असं जे सगळे होणार काय? सगळे होणार ना असेच? सर्व होणार असंच. तर अशा प्रकारे सगळे करंज्या असे तेलात जातील, फ्राय होतील, मग ते निघून असे होणार, मग आपण खाऊ शकतो. तर आता आपल्या इथं करंज्या बनवून रेडी झाल्या आहेत, कुरकुरीत बनल्या आहेत. तर या आपल्या अशा करंजी रेडी झाल्या फ्राय होऊन. इथं आपले बनत आहे, दीदी बनवत आहे शंकरपाळ्या. ते शंकरपाळ्या बनवून कट केला जातं, नंतरला अशा प्रकारे शंकरपाळ्या बनतं आपलं. म्हणजे नेक्स्ट प्रोसेस आहे फ्राय करायची, ते आपण बघूयात. अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्या पण बनत आहेत. शंकरपाळ्या अशा असतात, ह्याला इथे फ्राय केल्यानंतर शंकरपाळ्या असे बनतात. शंकरपाळ्या सुरुवात झाले बनण्यासाठी. अजून काय बनवणार आहे?
चकली पण बनवणार आहे. चकली आपण बघूया आपण कसं बनते चकली. आपण इथं चकली बनवणार आहे. इथं आपलं चकलीचं पीठ रेडी झालं आहे. आता चकली बनवणार आहे आपण. तर असं चकलीच्या आतमध्ये सातच्या आतमध्ये फिल करणार आहे. त्याला टाईट करून टाईट झाल्यानंतर आपली ही चकली बनत आहे. चकली रेडी झाला त्याला मग नंतर आपल्याला फ्राय करायचं असतं ऑइलमध्ये. तर तिसरी चकली पण आपली झाली आहे बनून. आता असं सगळ्या पिठाचं सगळ्या अशा चकल्या बनणार. नंतर आपल्याला ऑइलमध्ये फ्राय करूयात आपण. पहिल्यांदा फ्राय करतो कशी येते. आपली चकली इथं बनलेली आहे. तर कसं वाटतंय नक्की सांगा. पहिल्यांदा ट्राय केलं आणि पहिल्यांदा बी चांगलं बनवलं. इथं असे प्रकारे आपल्या चकल्या फ्राय झाल्या आहेत. चकल्या फ्राय झाल्यानंतर अशा प्रकारे आपली कुरकुरीत चकल्या रेडी झाल्या आहेत. खूपच मस्त वाटतात. चण्याच्या पिठाचे लाडू बनवत आहे बेसनचे. तर आता आपण इथं बनत आहे मम्मी बेसनचे लाडू. अजून पीठ भाजत आहे, अजून तयार नाही झालं. तर आता हे बेसनचे लाडू बनणार आहेत. तिथं पीठ आता हे पीठ आणि तूप वगैरे टाकून घेतलं. तर आता मम्मी कसं बनवेल ते दाखवेल मम्मी पूर्ण. लाडू बनताना आपल्याला बघायला भेटेल कसं बनवलं आहे लाडू. तर लाडू आपले रेडी झाले आहेत. मस्तपैकी बनलेले आहेत लाडू पण.